तुम्हाला माहितीये का, फक्त 22 वर्षाच्या एका तरुणाने देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं. तर तो योद्धा कोण आणि काय त्याची कहाणी हेच बघूया मला लडाख बघायचे या सिरीजच्या भाग 32 मध्ये. कारगिल युद्धात 28 आणि 29 जून 1999च्या रात्री कॅप्टन विजयन थापर यांनी नॉल आणि लोन हिल जिंकताना शत्रूची मशीन गन पोस्ट उद्ध्वस्त केली. या निर्णायक लढाईत कॅप्टन थापर यांना गंभीर दुखापत झाली आणि ते शहीद झाले. शत्रूचा सामना करताना त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्याबद्दल आणि शौर्याबद्दल त्यांना वीरचक्र हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कारगिल युद्धातील कॅप्टन थापर यांच्या शेवटच्या लढाईवर जाताना त्यांनी आपल्या आई वडिलांना लिहिलेल्या या भावनिक पत्रातील एक महत्त्वाचं वाक्य असं होतं की मी पुन्हा जन्माला येईन, पुन्हा सैनिक होईन आणि पुन्हा देशासाठीच लढेन. कारगिल युद्धात जखमींची ने-आण करण्यासाठी आणि सामान वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या या महत्त्वाच्या हेलिपॅडला आता कॅप्टन विजयन थापर हेलिपॅड या नावाने ओळखले जाते. 26 डिसेंबर 2003 रोजी त्यांचे वडील निवृत्त कर्नल व्ही.एन. थापर यांच्या हस्ते या हेलिपॅडचे उद्घाटन झाले, जे कॅप्टन विजयन थापर यांच्या बलिदानाचे प्रतीक आहे. आपल्या भारतीय सैन्यातील या फक्त 22 वर्षीय शूरवीराच्या आठवणींना अभिवादन करून आम्ही निघालो या स्मारकातील काही शेवटची ठिकाणं बघायला.